नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. या प्रकरणातील समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय आपण पाहूया. सुरुवातीला हे प्रमेय आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून पाहूया आणि नंतर सेमी इंग्रजी माध्यमातून पाहूया. विधान असं आहे: जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की प्रमेयाच्या विधानातील पहिलं जे अर्ध विधान असतं म्हणजे जे जरचं विधान असतं ते आपण पक्ष म्हणून घेत असतो आणि तरचं विधान आपल्याला सिद्ध करायचं असतं ते आपण साध्य म्हणून घेत असतो. मग आता इथे जरचं विधान दिलेलं आहे दोन त्रिकोण समरूप असतात म्हणजे आपल्याला इथे दोन त्रिकोण घ्यायचे आहेत. यावरून आपण आकृती तयार करूया. दोन त्रिकोण घेऊया की जे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला माहिती आहे. मग त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर असे दोन त्रिकोण आपण इथे घेतले. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. मग हे आपण पक्षमध्ये लिहिलं. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि या त्रिकोणामध्ये यांची उंची पण अनुक्रमे दिलेली आहे. एडी लंब बीसी आणि पीएस लंब क्यूआर म्हणजे दोन्ही त्रिकोणांची उंची इथे अनुक्रमे एडी आणि पीएस आहे. मग आता आपल्याला सिद्ध काय करायचंय तर तरचं विधान काय बघूया. त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर हे झालं गुणोत्तर. हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच इथे आपण साध्य लिहूया की एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर यांच्या संगत बाजू अनुक्रमे आहेत. एबीची संगत बाजू आहे पीक्यू पण या संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे. म्हणून आपण त्यांच्या संगत बाजूंचे वर्ग करूया. एबी वर्ग छेद पीक्यू वर्ग तेच इथे लिहिलंय. दुसरी संगत बाजू आहे बीसी इकडची संगत बाजू आहे क्यूआर म्हणजे बीसी वर्ग छेद क्यूआर वर्ग आणि तिसरी बाजू आहे एसी वर्ग छेद पीआर वर्ग. मग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. पण त्यासाठी दोन त्रिकोण समरूप असले पाहिजेत. दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हाच त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे आपल्याला आता सिद्ध करायचं म्हणजे साध्य आहे. मग आता या दोन त्रिकोणांकडे नीट निरीक्षण करूया. त्रिकोण एबीसी मध्ये बीसी हा पाया आहे तर एडी ही त्याची संगत उंची आहे. पीक्यूआर त्रिकोणामध्ये क्यूआर पाया आहे तर पीएस ही त्याची संगत उंची आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला आपण जो मूळ गुणधर्म पाहिला होता की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग त्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला इथे पहिलं विधान असं लिहिता येईल की एरिया ऑफ त्रिकोण एबीसी सिद्धता लिहायला सुरुवात करूया की एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर पाया गुणिले उंची घेतलं. एबीसीचा पाया आहे इथे आपण आता पाहिलं. बीसी आणि उंची आहे एडी पाया गुणिले उंचीने गुणलं. छेदामध्ये त्रिकोण पीक्यूआर आहे मग त्याचा पाया आणि उंचीचा गुणाकार करूया. क्यूआर गुणिले पीएस याला म्हटलं विधान 1. आता हे जे दोन त्रिकोण दिसत आहेत आकृतीमध्ये ए बी डी हा त्रिकोण आणि पी क्यू एस त्रिकोण या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला दोन कोन सारखे दिसत आहेत. ते कोणते ते जरा नीट समजून घेऊया. हा तर कोन 90 आहे कारण लंब दिलेला आहे गणितामध्ये. एडी लंब बीसी आहे म्हणजे हा काटकोन आहे. इथे पीएस लंब क्यूआर आहे म्हणजे इथे काटकोन आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांमध्ये ए बी डी आणि पी क्यू एस या दोन त्रिकोणांमध्ये एक एक कोन प्रत्येकी 90 आहे. आणि हा जो कोन बी आहे
आणि इकडचा कोन क्यू आहे हे संगत कोन आहेत, कारण आपल्याला गणितात दिलेला आहे की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR आहे आणि आपल्याला माहिती आहे की समरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात. मग कोन बी आणि कोन क्यू हे संगत कोन होतात त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR चे. त्यामुळे हे दोन कोन एकरूप आहेत, कारण एकरूप ते का असणार आहेत तर समरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे इथे आपल्याला सांगता येईल की हे दोन त्रिकोण जे आहेत रेखांकित केलेले छायांकित केलेले हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप होतात. मग त्याची सिद्धता आपण इथे लिहूया की त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये मग कोणते दोन कोन संगत कोन सारखे ते लिहूया. इथे कोन बी एकरूप कोन क्यू आहे. पुन्हा एकदा आकृतीत बघूया. कोन बी एकरूप कोन क्यू आहे. मग तेच इथे लिहिलंय. आधार दिलाय आपण समरूप त्रिकोणांचे संगत कोन आणि हा प्रत्येकी 90 आहे ते लिहूया. कोन ADB एकरूप कोन PSQ. मग तेच इथे लिहिलंय. कोन ADB एकरूप कोन PSQ प्रत्येकी 90. म्हणजेच ह्या दोन त्रिकोणामध्ये प्रत्येकी दोन संगत कोनांच्या जोड्या एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप झाले कोको समरूपता कसोटीनुसार. म्हणून लिहिलंय त्रिकोण ABD समरूप त्रिकोण PQS कोको समरूपता कसोटी. आणि आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे प्रमाणात असतात. म्हणजेच त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. मग गुणोत्तरे लिहूया. क्रम चुकवायचा नाही गुणोत्तर लिहिताना. AB छेद PQ पहिलं गुणोत्तर लिहिलं संगत बाजूंचं. दुसऱ्या संगत बाजूंचं गुणोत्तर होईल BD छेद QS आणि तिसरं गुणोत्तर आहे AD छेद PS. ही तिन्ही गुणोत्तरे समान आहेत. याला विधान 2 म्हटलं. आधार दिला संगत बाजू प्रमाणात, कारण समरूप त्रिकोण येथे आपण सिद्ध केले. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आता याला विधान 2 म्हटलं. वरती आपण याला विधान 1 म्हटलेलं होतं. पण मूळ जे त्रिकोण आहेत आकृतीमधले जे दिलेलं होतं आपल्याला एबीसी आणि PQR हे समरूप आहेत. हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे गणितात सांगितलं होतं पक्षमध्ये. मग त्यावरून पण आपण हे लिहू शकतो. परंतु एबीसी आणि त्रिकोण PQR हे समरूप आहेत हे आपल्याला दिलेलंच आहे गणितात पक्षमध्ये. मग या दोन त्रिकोणांचं गुणोत्तर या दोन त्रिकोण समरूप आहेत त्यामुळे यांची गुणोत्तरे पण समान असणार आहेत, कारण समरूप त्रिकोणांचे बाजूंची गुणोत्तरे संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतात. मग यांची गुणोत्तरे आपल्याला लिहिता येतील. AB छेद PQ बरोबर BC छेद QR आणि AC छेद PR. अशी तिन्ही गुणोत्तरे समान असतील, कारण दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत पक्षमध्ये. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणजेच गुणोत्तरे समान असतात. याला मी विधान 3 म्हटलं. आता आपल्याला या विधान 1, 2, 3 कडे जरा नीट बारकाईने पाहायचं आहे, तर आपल्याला पुढची स्टेप समजेल. मग आता विधान 2 आणि 3 कडे पहिलं पाहूया. विधान 2 आणि 3 मध्ये काय दिसते पहा. AB छेद PQ ची या गुणोत्तराचीच किंमत दिली आहे AD छेद PS आणि इथे विधान 3 मध्ये AB छेद PQ या गुणोत्तराचीच किंमत आहे BC छेद QR. म्हणजे इथे दोन्हीकडे AB छेद PQ हे गुणोत्तर समान दिसतंय. डावी बाजू समान आहे. मग डावी बाजू समान आहे म्हणजेच ही या उजव्या बाजू पण त्याच्या समान आहेत. म्हणजेच AD छेद PS आणि BC छेद QR ही दोन्ही गुणोत्तरे पण समान आहेत. म्हणजेच AD छेद PS चीच किंमत आपण ही लिहू शकतो की BC छेद QR लिहू शकतो. मग AD छेद PS ची जर किंमत BC छेद QR असेल तर हीच किंमत आपण इथे विधान 1 मध्ये ठेवणार आहोत की AD छेद PS चीच किंमत आपण काय घेणार आहोत BC छेद QR घेणार आहोत आणि मग विधान 1 ला आपण लिहिणार आहोत. म्हणजे AD छेद PS च्या जागेवर आपण लिहिणार आहोत BC छेद QR. मग तेच आपण पुढच्या पायरीला इथे लिहितो आहोत. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC छेद QR गुणिले पुन्हा BC छेद QR. कारण इथे आपण आता पाहिलंय विधान 1 मध्ये BC छेद QR होतच, फक्त या AD छेद PS च्या जागी आपण पुन्हा BC छेद QRच लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे गुणोत्तर इथे मिळालेलं आहे. या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. मग या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला खालची स्टेप कळेल. म्हणजेच त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर
BC गुणिले BC म्हणजे BCचा वर्ग झाला, QR गुणिले QR QRचा वर्ग झाला. म्हणजेच आपल्याला हे जे सिद्ध करायचं होतं त्यातलं एक गोष्ट सिद्ध झाली. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग. आणि मग या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर आपल्याला त्याच पद्धतीने लिहिता येईल, कारण इथे आपण पाहिलेलं आहे की AB छेद PQ आणि BC छेद QR दोन्ही गुणोत्तरे समानच आहेत. ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. या दोघांचे वर्ग केले तर या दोघांचे वर्ग तेच येणार आहेत आणि या दोघांचे वर्ग समानच येणार आहेत. म्हणून आपण इथे तिन्ही गुणोत्तरे समान आहेत, त्यामुळे यांचे वर्ग जरी केले तरी वर्गांची गुणोत्तरे सुद्धा समानच असणार आहेत. त्यावरून आपल्याला ही तिन्ही गुणोत्तरे इथे आपल्याला अशी समान लिहिता येतील. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. अशा पद्धतीने आपण या प्रमेयाची पूर्ण सिद्धता पाहिलेली आहे. Now, let us prove theorem of areas of similar triangles. Statement: when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. This is the statement. Now, to prove this statement, we know that first half sentence, that is if sentence, is written as a given, and the next half sentence, that is the then statement, is considered, we have to prove. So we will start with the figure. Two triangles are similar means we are considering here triangle ABC and triangle PQR are similar. So in given we can write triangle ABC similar triangle PQR. So ABC and PQR are the two triangles which are similar. Also given that AD is perpendicular to BC and PS is perpendicular to QR. AD and PS are the respective heights of both the triangles. So in triangle ABC, BC is the base and AD is its corresponding height. In triangle PQR, QR is the base and PS is its corresponding height. In this way, we draw the figure and we have written the given as per the statement. So now consider the next half sentence, that is we have to prove. The ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. Now we have to take the ratio of areas of these two triangles, means area of triangle ABC upon area of triangle PQR. So we can write to prove area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to, we have to take the ratio of the squares of their corresponding sides. So the corresponding sides of these two triangles are AB and PQ is the first corresponding pair of sides, BC and QR is the second pair, and AC and PR is the third pair of corresponding sides. So we have to take the ratios of squares of their corresponding sides. So AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. So this is we have to prove. Now let us prove this theorem. Proof. Now look at figure. In triangle ABC, BC is the base and AD is its corresponding height. In triangle PQR, QR is the base and PS is its corresponding heights. So we can take the area of these two triangles and we can take the ratios of areas of these two triangles. So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to base into height upon base into corresponding height. So base of first triangle ABC is BC into height is AD upon base of second triangle PQR is QR
into its height is PS. So call this is statement 1. Now consider these two triangles ABD, this triangle which is shaded here, and triangle PQS, this is also shaded. So in triangle ABD and triangle PQS, observe it carefully that each triangle have one angle is right angled because this is a height, and it is given that AD is perpendicular to BC and PS is perpendicular to QR. So these two angles are of 90 degree each. Now, so one pair of angle is congruent in both the triangles. Now consider this angle B, angle ABD. This angle is congruent to angle Q. So angle B and angle Q are congruent because in given triangle ABC and triangle PQR are similar, and we know that the corresponding angles of similar triangles are congruent. So these two angles are congruent because they are the angles of similar triangles. So these two shaded triangles are similar by AA similarity test, because in this triangle two angles are congruent with the corresponding two angles of second triangle. So these two triangles are similar by AA test. So we can write the proof here. In triangle ABD and triangle PQS, here angle B congruent to angle Q. Reason is corresponding angles of similar triangles, because corresponding angles are congruent. So these two angles are congruent. Now this angle and this angle means ADB and PSQ. So these two angles are congruent here. ADB is written here, congruent PSQ, each 90. So triangle ABD similar, triangle PQS, reason is AA test of similarity. Now once we know that these two triangles are similar, then we can write their ratios, because the ratios of similar triangles, ratios of corresponding sides of these two triangles are equal, means corresponding sides are in proportion. So we can write the ratios AB upon PQ is equal to BD upon QS is equal to AD upon PS. So call this is statement 2. Reason is corresponding sides are in proportion. But in given triangle ABC is similar to triangle PQR. So these two triangles are similar already given. So we can write the ratios of these two similar triangles, means the ratios of corresponding sides of these two triangles. So we can write as triangle ABC is similar to triangle PQR. This is already given. So we can write the ratios of corresponding sides which are in proportion. So AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. So call this is statement 3. Now look at this statement 1, statement 2 and statement 3 carefully. First look at statement 2 and 3. Here AB upon PQ is equal to AD upon PS. So value of AB upon PQ is AD upon PS in statement 2. Now look at statement 3. Here the value of AB upon PQ is BC upon QR. So here in statement 2 and 3, AB upon PQ is equal to AD upon PS, and here AB upon PQ is equal to BC upon QR. So these two ratios are equal, these two ratios are equal, means these two are also equal. So AD upon PS is equal to BC upon QR. So we can put the value of AD upon PS is equal to BC upon QR here. So instead of AD upon PS, we can put BC upon QR in statement 1. So put here AD upon PS instead of this BC upon QR. So put the value of AD upon PS is BC upon QR here, and write the statement 1 as area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR into, we can write instead of this AD upon PS, we can write BC upon
QR here. So we will write the next step as area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC upon QR as it is into, instead of AD upon PS we write BC upon QR here. So BC into BC, it becomes square. So BC square upon QR into QR, QR square. So area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC square upon QR square. Hence we have proved this. Look at to prove. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC square upon QR square. And hence we can prove these two ratios also. Because look at statement 3. AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. If we take the square of each ratios, taking squares of each ratios, we get AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. So we can write this also. All the three ratios of squares of corresponding sides are also equal. So in this way, we have proved the theorem of areas of similar triangles. आता आपण समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयाचं उपयोजन पाहूया, म्हणजे त्याच्यावर आधारित उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण पाहूया. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR दिलेला आहे. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 16, एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 25. तर आपल्याला किंमत काढायची आहे AB अपॉन PQ ची किंमत किती, म्हणजे AB छेद PQ हे गुणोत्तर किती आहे हे आपल्याला विचारलंय. दोन्ही त्रिकोण समरूप दिलेले आहेत. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या किमती दिलेल्या आहेत. तर आपल्याला त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर काढायचं आहे. मग गणित सोडूया. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR दिलेले आहे, गणितामध्येच सांगितलेलं आहे. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. मग समरूप त्रिकोण आहेत म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आत्ताच आपण प्रमेय पाहिलाय की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे यांची संगत बाजू आहे AB, तर इकडची संगत बाजू होईल PQ. त्यांचे वर्ग घेतले गुणोत्तर घेताना, AB वर्ग छेद PQ वर्ग. म्हणजे या पद्धतीने आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय वापरून हे लिहिलं. आता याच्यात किमती ठेवूया. दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ माहिती आहेत 16 आणि 25. मग इथे किमती ठेवल्या. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी 16 आहे, एरिया ऑफ त्रिकोण PQR 25 आहे, बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग. दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढली आणि हे मी डाव्या बाजूला लिहिलं आणि या किमती उजव्या बाजूला लिहिल्या. मग वर्गमुळे आली AB छेद PQ बरोबर 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं 5, म्हणजे AB छेद PQ बरोबर आले 4 छेद 5. वर्गमूळ काढून ह्या किमती आलेल्या आहेत. इथे आपलं उत्तर संपलं. Now let us solve some examples based on theorem of areas of similar triangles. Example 1. Triangle ABC similar triangle PQR, this is given. Area of triangle ABC is equal to 16. Area of triangle PQR is equal to 25, and we have to find AB upon PQ. So two triangles are similar, it is given. The respective areas of both the triangles are also given, and we have to find the ratio of their corresponding side. So let us start the answer. Triangle ABC similar triangle PQR, it is given. The two triangles are similar, so we can take the ratio of areas of two triangles. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to the square of the ratio of squares of their corresponding sides. So corresponding sides are AB and PQ. So take the ratio and squares of these corresponding sides. So AB square upon PQ square. So we are using here theorem of areas of similar triangles. Now put the values. Area of ABC is 16 and area of triangle PQR is 25. So 16 upon 25 is equal to AB square upon PQ square. Now taking square root on both sides, 4 upon 5 is equal to AB upon PQ, means we can write AB upon PQ is equal to 4 upon 5 here by taking square roots. So this is the answer. आता दुसरं उदाहरण पाहूया.
चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. आकृती दिलेली आहे की हा चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे आणि या समलंब चौकोनामध्ये एबी समांतर डीसी दिलेला आहे, म्हणजे या दोन समोरासमोरच्या बाजू समांतर आहेत. आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की एरिया ऑफ त्रिकोण एबीपी छेद एरिया ऑफ त्रिकोण सीपीडी बरोबर एबी वर्ग छेद सीडी वर्ग. म्हणजे हे जे दोन त्रिकोण दिसत आहेत तिथे रेखांकित केलेले हे दोन त्रिकोण आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला एबी वर्ग छेद सीडी वर्ग आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आता या दोन त्रिकोणांकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आपल्याला गणितात माहिती दिली की एबी समांतर डीसी आहे, म्हणजे त्यांची ही छेदिका झाली आणि दोन रेषा समांतर आहेत त्यांची ही छेदिका आहे, त्यामुळे होणारे हे व्युत्क्रम कोन आहेत लाल रंगाने फुलीने दर्शवलेले, म्हणजे हे व्युत्क्रम कोन एकरूप आहेत. आणि या दोघांमध्ये हा कोन आहे हे दोन्ही कोन सारखे आहेत कारण हे विरुद्ध कोन आहेत. म्हणजे या त्रिकोणातले हे दोन कोन फुली आणि हा निळा आणि या त्रिकोणातले दोन कोन फुली आणि हा निळा कोन हे दोन्ही एकरूप आहेत, म्हणजेच हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत. म्हणून आपण त्याची सिद्धता इथे लिहू शकतो अशी की त्रिकोण एपीबी म्हणजे हा छोटा त्रिकोण वरचा व त्रिकोण सीपीडी मध्ये सीपीडी नावं लिहिताना एकाच एक संगतीनुसार लिहायची आहेत. नावं लिहिण्यासाठी या खुणांचा वापर करायचा आहे. एपीबी फुली आणि हा निळा असा क्रम आहे, मग इथे पण फुली निळा आणि मग हा बिंदू असा क्रम घ्यायचा आहे. सीपीडी मध्ये हा कोण घेतला पीएबी फुली लाल फुलीचा कोन, मग इकडे पण तो कोन असा होईल. पीसीडी आधार दिला या दोघांना व्युत्क्रम कोन आहेत. मग हा कोन घेतला एपीबी आणि कोन सीपीडी हे दोघे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत तेच इथे लिहिलं आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण समरूप झाले. त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीपीडी आधार कोको समरूपता कसोटी. आणि दोन त्रिकोण समरूप झाले की आपण लगेचच समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय वापरू शकतो. म्हणजेच त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण लिहू शकतो. ते असं लिहायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण एपीबी छेद एरिया ऑफ त्रिकोण सीपीडी बरोबर गुणोत्तर कसं लिहायचंय तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, आपण आता दाखवलं हे समरूप आहेत, तेव्हा त्यांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग त्यांची संगत बाजू घेतली एबीची संगत बाजू आहे सीडी म्हणजेच एबी वर्ग छेद सीडी वर्ग आणि तेच आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं. तेच आपण इथे लिहिलंय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय इथे वापरून आपण हे गुणोत्तर लिहिलेलं आहे. नाव सेकंड एक्झाम्पल quadrilateral ABCD is a trapezium. Figure is given. ABCD is a trapezium and in this figure AB is parallel to DC. This is also given. And we have to prove that area of triangle ABP upon area of triangle CPD is equal to AB square upon CD square. So we have to prove that the areas of these two triangles are shaded in the figure. So we have to prove that first these two triangles are similar. So by which test these two triangles are similar? Look at the figure very carefully. In triangle APB and triangle CPD, concentrate on these two triangles. Here AB is parallel to DC, this is given. So AB is parallel to DC and AC is its transversal. So these two angles which are marked as a cross, so these two angles are alternate angles. So by alternate angles test, these two angles are congruent because the lines are parallel. So these two angles are congruent, these are the alternate angles. Now consider this angle APB and CPD. APB and CPD, these two angles are vertically opposite angles, so they are also congruent. So these two triangles are similar by AA test of similarity. So in this triangle, these two angles are congruent to these two corresponding angles of second triangle CPD. So these two triangles are similar by AA test of similarity. So let us start the proof. In triangle APB and triangle CPD, this angle PAB
congruent angle PCD. These two angles are congruent by alternate angles test, means alternate angles. Now consider these two angles. Angle APB is congruent angle APB, congruent angle CPD. So these two angles are marked with blue color. So these two angles are opposite angles. So they are congruent. So these two triangles are similar. So triangle APB similar triangle CPD by AA test of similarity. And once we know that the two triangles are similar, then we can use the theorem of areas of similar triangles. So area of these two triangles, the ratio of areas of these two triangles means area of triangle APB upon area of triangle CPD is equal to, we have to take the ratio of squares of their corresponding sides. So corresponding sides are AB and CD. So AB square upon CD square. We are using here theorem of areas of similar triangles.